नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत या देशामधील लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला सर्वात श्रीमंत असा उमेदवार। लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रक्रिया ह्या नुकत्याच पार पडल्या। तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी देखील सुरू झाली। हे सुरू असतानाच अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्यातूनच उमेदवारांची इच्छा नसतानाही त्यांच्या संपत्तीचे आकडे समोर येत आहेत। कोणाकडे किती संपत्ती आहे हे सर्वसामान्य लोकांना कळतं। आत्तापर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जात देशामधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण आणि त्याचे नाव आता सर्वांसमोर आलेलं आहे। त्यांच्या संपत्तीचे आकडे हे तुम्हाला देखील विचारात पाडतील। एवढी संपत्ती त्याच्याकडे आली कशी हा प्रश्न देखील तुम्हाला पडेल। तर या उमेदवाराचं नाव आहे पेम्मासानी चंद्रशेखर। ते व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि त्यांनी 5,785.28 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली। आंध्र प्रदेशमधील गुंटूर लोकसभा मतदारसंघामधून तेलुगू देसम पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत। NRI उमेदवार असलेले डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर यांनी बहुतांश संपत्ती अमेरिकेमध्ये असल्याचं जाहीर केलं। त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात भारतामधील उत्पन्न 3,68,840 रुपये इतके दाखवले। तर त्यांची पत्नी कोरेनू श्रीरत्न यांचे 1,27,680 रुपये इतके उत्पन्न होते। त्यांच्याकडे मुदत ठेवी आणि इतर गुंतवणुकीसह 2,316 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। तर चंद्रशेखर यांच्या पत्नी कोनेरू श्रीरत्न यांच्याकडे 2,289 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। तसेच चंद्रशेखर यांची स्थावर मालमत्ता 72,24,245 रुपये आहे। तर श्रीरत्न यांची 34,82,22,507 एवढी संपत्ती आहे। या दोघांकडे 519 कोटींचं कर्ज देखील आहे। जगभरामध्ये विविध प्रकारच्या 101 कंपन्यांचे शेअर्स देखील त्यांनी घेतलेले आहेत। तसेच चंद्रशेखर यांना महागड्या गाड्यांचा शौक असून त्यांच्याकडे रोल्स रॉयस, घोस्ट, मर्सिडीज बेन्झ आणि टेस्ला कारही त्यांच्या ताफ्यामध्ये आहे। आता थोडंसं जाणून घेऊया या श्रीमंत उमेदवाराबाबत। आंध्र प्रदेशमधील डॉक्टर NTR युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ह्या विद्यापीठामधून चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये MBBS ही पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये MD ही पदवी घेतली। ते आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यामधील बुरिमलेम ह्या गावामधील रहिवासी आहेत। तेनाली मतदारसंघामधील बुरिमलेम ह्या गावचे रहिवासी असलेले डॉक्टर चंद्रशेखर यांच्या वडिलांनी त्याच शहरात हॉटेल व्यवसाय सुरू केल्यानंतर नरसरावपेठ येथे ते राहायला गेले। त्यांनी नरसरावपेठ या ठिकाणी हायस्कूल आणि उस्मानिया मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले। त्यानंतर ते त्यांच्या पदव्युक्त शिक्षणासाठी US ला गेले। तेथे त्यांनी अनेक वर्ष काम देखील केलं। प्रथम त्यांनी चिकित्सक म्हणून काम केलं आणि नंतर जॉन हॉपकिन्स या विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून देखील त्यांनी काम केलं। त्यांनी 2020 मध्ये अर्नेस्ट अँड यंग पुरस्कार देखील जिंकलाय। तसेच वयाच्या 25व्या वर्षी परवाना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन आणि अभ्यास सामग्री प्रदान करण्यासाठी UWorld ही स्वयंसेवी संस्था स्थापन करून सेवा उपक्रम सुरू केले। त्यांची स्वयंसेवी संस्था आता विद्यार्थ्यांना फार्मसी, नर्सिंग, कायदा, वाणिज्य आणि अकाउंटिंगमध्ये मदत करते। अशा वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे उमेदवार गुंटूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यांच्या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे सर्वात श्रीमंत असलेले उमेदवार यांना लोक मतांचं दान देऊन विजयी करतात का हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। तुर्तास वेळ झाल्या आजच्या भागामध्ये इथेच थांबायची। पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। धन्यवाद।